UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंदाश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघे यांच्याकडून ट्विट। ज्यात दिघे साहेबांना आपण देव मानतो त्यांच्या फोटोसमोर असं होणं दुर्दैवी। केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। दिघे साहेब प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची। खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचा देखील माहिती। अजित पवारांचा रस बारामतीमध्येच, त्यांचा डीएनए देखील बारामतीचा। बारामतीमध्ये रस नसल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर तटकरे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट। संभाव्य यादीमध्ये कोणतंही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील, बावनकुळेंची माहिती। शिवसेनेची ही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसांमध्ये यादी जाहीर करतील असा अंदाज, गुलाबराव पाटलांची माहिती। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष म्हणून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे फडणवीस अजित पवार देखील खासगीत महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लालके हसीन सपने। संजय राऊतांच्या जागा संदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। विदर्भातील मुद्द्यावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर। धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख सुनील केदार यांच्या दबावामुळे मुंडे वळसे पाटलांकडून वेळ काढूपणा, आशिष देशमुख यांचा आरोप। मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाही। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं देशमुखांना उत्तर। मी अजित पवार गट सोडला नाही, मात्र राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं। अजित पवार गटामध्ये नाराज असलेले अनिल राक्षे यांचं सूचक वक्तव्य। राज्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब। राष्ट्रवादीमध्ये आपणच साहेब असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं उत्तर। पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणजे साहेब होणार नाही, कोल्हेंचा टोला। शंभूराज देसाई दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, बाप्पा चरणी साकडं, शंभूराज देसाईंची माहिती। माझ्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळच्या शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकेनंतर यामिनी जाधव यांचा सवाल। महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या। यामिनी जाधवांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर भाजप आणि शिंदे गट एकाच विचारधारेचे असल्याची अंबादास दानवेंची टीका। जामिनानंतर अरविंद केजरीवाल 117 दिवसांनंतर अखेर तिहार तुरुंगाबाहेर। कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये 10 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन। आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द। कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।